मीरा भाईंदर शहर में आरटीओ कार्यालय का हुआ उद्घाटन। मीरा भाईंदर शहर के नागरिकों की समस्याओं को देखते हुए काफी समय से मीरा भाईंदर शहर में स्वतंत्र कार्यालय शुरू करने की मांग प्रादेशिक परिवहन विभाग से की जा रही थी। लोगों की मांग पर परिवहन मंत्री अनिल परब ने मीरा भाईंदर शहर के नागरिकों के लिए परिवहन शिविर कार्यालय का आज उद्घाटन घोड़बंदर परिसर में किया। प्रादेशिक परिवहन शिविर कार्यालय का उद्घाटन मीरा भाईंदर शहर में होने की वजह से अब नागरिकों को परिवहन संबंधी किसी भी काम को करने के लिए थाना जाना नहीं पड़ेगा। इस कार्यालय के उद्घाटन के कारण शहर के लोगों को इसका लाभ होगा। शिवसेना के विधायक प्रताप सरनाईक के सतत 6 सालों के प्रयासों से आज मीरा भाईंदर शहर में आरटीओ कार्यालय का उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब के हाथों हुआ। इस बारे में परिवहन मंत्री ने क्या कहा, आइए जानते हैं। आज प्रादेशिक वन कार्यालयाचं एक उपकेंद्र ठाण्याचं आज मीरा भाईंदरमध्ये सुरू होते। जवळपास 12 लाख लोकसंख्या आहे आणि आमचा ठाण्याचा जो एकंदर कारभार आहे परिवहनचा त्याच्यापैकी 17% काम हे मीरा भाईंदरच्या लोकांचं कामी करतो आणि म्हणून आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे या लोकांचा आमदारांचा तर सतत पाठपुरावा होता आणि त्यांनी गेल्या कित्येक महिन्यापासून माझ्या पाठीशी ते होते की इकडे उपकेंद्र सुरू झालं पाहिजे। त्या संदर्भात महानगरपालिकेने तात्पुरती जागा दिलेली आहे। सगळ्यांनी परिवहन कार्यालयांनी आणखीन सर्व आमच्या लोकप्रतिनिधींनी मेहनत करून आज हे उपकेंद्र इथे सुरू होते। मला असं वाटतं की मीरा भाईंदरच्या जनतेला आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी ठाण्याला जावं लागणार नाही, त्यांची आज ही सोय झालेली आहे। कायमस्वरूपी व्हावं यासाठी आपण काय प्रयत्न करणार का? कायमस्वरूपी व्हावं यासाठी आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे जागा मागितलेली आहे। त्यांनी ती जागा देण्याचं तत्वता मंजुरी दिलेली आहे। या संदर्भात मुंबईत एक बैठक घेऊन यावरती अंतिम तोडगा काढून आमची देखील इच्छा आहे की इथे कायम परिवहन कार्यालय व्हावं। महाराष्ट्राचे लोकप्रिय परिवहन मंत्री आदरणीय अनिल परब साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा आभार व्यक्त करतो की गेल्या 6 वर्षापासून मीरा भाईंदर शहराला आरटीओचं उपकेंद्र असावं अशी माझी मागणी होती। त्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी महिन्यामध्ये परिवहन मंत्र्यांनी एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये निर्णय दिला होता की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिवशी याचं उद्घाटन व्हायला हवं होतं, परंतु कोरोनाच्या महामारीमध्ये हे होऊ शकलं नाही। कोरोनाची महामारी थोड्या प्रमाणात कमी होत चालल्यानंतर मी परत त्यांची अधिवेशनाच्या दरम्यान भेट घेतली असता त्यांनी जी जुनी मंजुरी होती ती कायम ठेवली आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच वर्षामध्ये मला त्याचं उद्घाटन करायचं आहे आणि तुम्ही तयारी करा आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे। ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे। मीरा भाईंदर शहरातून किमान 200च्या आसपास लर्निंग लायसन्ससाठी लोक ठाण्याला जात असतात। 125 ते 150 परमनंट लायसन्स या ठिकाणी केले जातात आणि त्याचबरोबर ह्या एका दिवसात किमान 200 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या ह्या रजिस्ट्रेशनसाठी ठाण्याला जात असतात। ही सगळ्या 600 ते 700 लोकांना त्याचा फायदा होईल आणि या फायद्यामुळे मीरा भाईंदर शहरातील लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ह्या कोविड नंतरचं हे उपकेंद्र मीरा भाईंदर शहराला शिवसेनेच्या वतीने आम्ही अर्पण करत आहोत।